एक महत्त्वाची अपडेट, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये युती हो अगर न हो, शिवसैनिक भगवा फडकवण्यासाठी तयारीत आहेत असं वक्तव्य नरेश म्हस्केंनी केलंय. म्हस्केंच्या या वक्तव्यामुळे चर्चा सुरू झाल्यात. तर एकनाथ शिंदे जे आदेश देतील त्यांचं शिवसैनिक पालन करतील असं राज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय. शहापूर विधानसभा आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मेळावा आयोजित करण्यात आला होता. येणारी ठाणे जिल्हा परिषद निवडणूक या ठिकाणी युती हो अगर ना हो, शिवसैनिक लढण्याकरता तयार आहे आणि भगवा फडकवण्याकरता तयार आहे, याचीच बांधणी म्हणून हा शिवसेनेचा शिवसंवाद दौरा होता. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आज अतिशय यशस्वीरित्या महाराष्ट्रामध्ये वाटचाल करत असताना येणाऱ्या अवघातल्या सगळ्या निवडणुका असू द्यात किंवा संघटनाचं मानणी असू द्यात, या अनुषंगाने हे सगळे दौरे आहेत. माननीय श्रीकांत शिंदे साहेबांनी जे काही विचार आज शिवसैनिकांच्या समोर मांडलेले आहेत, नक्कीच त्या विचाराने प्रेरित होऊन शिवसैनिक आज अजून जोमाने कामाला लागेल. युती असेल नसेल हा शेवटी निर्णय शेवटी स्थानिक स्वराज्य संस्था ह्या स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांच्या निर्णयावरती निर्भर असतात. परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेब शेवटी जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन शिवसैनिक करेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.